श्री स्वामी समर्थ। आज 5 ऑगस्ट 2024। आज आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र असा मानला जाणारा श्रावण महिना सुरू झाला। सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। काल 4 ऑगस्ट 2024 रोजी आपण आषाढ अमावस्या साजरी केली, दीपपूजन केलं, लहान मुलांना औक्षण केलं। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथा ऐकली होती, आता आपण कथा ऐकूया। दीपपूजन का केलं जातं यामागचं कारण सगळ्यांना माहीत असणारच आहे। बेसिकली आपण अंधाराकडे, काळोखाकडे नकारात्मकता म्हणून बघतो। आपण दीप प्रज्वलित करून अंधार दूर करण्याचा म्हणजेच नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे सकारात्मकतेने नकारात्मकतेवर मात करण्याचा प्रयत्न करतो। आपल्या घरातले हे जे दिवे असतात, जे आपण देवासमोर किंवा तुळशीसमोर प्रज्वलित करतो आणि देवाला हात जोडून विनंती करतो की आमच्या घरात सुखसमृद्धी आणि शांतीचा वास हा नेहमी असावा। आज त्या दिव्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। आज आपण त्या दिव्यांना देवाचं रूप मानून त्यांची पूजा करतो। हे झालं दीपपूजनामागचं कारण की या दिवशी आपण दिव्यांची पूजा का करतो। आता लहान मुलांचं औक्षण का करावं किंवा या दिवशी आपण लहान मुलांचं औक्षण का करतो, यामागचं कारण आपल्याला कृष्ण कथांमध्ये सापडतं। यमुना नदीमध्ये जेव्हा कालिया नागाचा वास होता, तेव्हा त्याच्या विषामुळे सर्वांनाच त्रास होत होता। गावातील लोक, त्याप्रमाणे गायी, गुरं, पशुपक्षी सगळेच खूप त्रासले होते। त्यावेळेला हे संकट लक्षात घेऊन श्रीकृष्णाने मोठ्या शौर्याने आणि धैर्याने कालिया नागाला धडा शिकवला। त्यानंतर कालिया नागावर स्वार होऊन श्रीकृष्णाने गावातील सर्व लोकांना अभयदान दिले। ही घटना आषाढ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी घडली होती। त्यामुळे या दिवशी सगळ्यांनी दिव्यांची आरास केली होती आणि गावातील सगळ्या सुवासिनींनी श्रीकृष्णाला ओवाळणी केली होती। ओवाळणी करताना प्रत्येक स्त्रीच्या मनात हीच अपेक्षा होती, हीच आशा होती की ज्या शौर्याने, ज्या धैर्याने श्रीकृष्णाने संकटावर मात केली, हेच शौर्य, हेच धैर्य आमच्या मुलांना देखील भेटावं। त्यानंतर दरवर्षी ही प्रथा सुरू झाली। दरवर्षी सुवासिनी आपल्या मुलांना ओवाळणी करतात आणि श्रीकृष्णाकडे हीच मागणी करतात की तुमच्यामध्ये जे शौर्य किंवा धैर्य आहे, तेच धैर्य आणि शौर्य आमच्या मुलांना देखील मिळावं। जसं आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला आजच्या दिवशी आपल्या पितरांसाठीही दिवा प्रज्वलित करायचा आहे। ते यासाठी की जितकं महत्त्वाचं आहे की तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे किंवा कुलदेवतेचे आशीर्वाद भेटले पाहिजे, तितकंच महत्त्वाचं आहे की तुम्हाला तुमच्या पितरांचे आशीर्वाद सुद्धा लाभले पाहिजे। आता वेळ होती आमच्या छोटीचं औक्षण करण्याची। आम्ही आमची आषाढ महिन्याची अमावस्या दीप प्रज्वलित करून, दिव्यांची पूजा करून आणि आमच्या घरातल्या छोटीचं औक्षण करून केली। तुम्ही तुमच्या घरी आषाढ महिन्याची अमावस्या कशी साजरी केली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहण्यासाठी थँक्यू सो मच। श्री स्वामी समर्थ।